साऊंड म्यूट आहे. म्यूट आहे. अनम्यूट करते. तो ऑपरेटर होत नाही. झालं. म्यूट होता तो अनम्यूट होत नव्हता, ऑपरेटच होत नव्हता, म्हणून 2 मिनिटं विलंब झाला, क्षमस्व. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार. परम आदरणीय सुनील काका, आदरणीय नीलाताईंना साष्टांग वंदन. श्रोते आपणा सगळ्यांना वंदन करते. जागृती आणि स्वप्न ह्या दोन्ही अवस्था ज्या आहेत, या दोन्ही अवस्थांमधले सर्व पदार्थ मिथ्या आहे आणि विथत आहे, हे आम्हाला परत आता कारिकांच्या माध्यमातून समजावून सांगणं चाललं आहे. आणि हे दोन्ही मिथ्या आणि विथत असल्यामुळे यांची उत्पत्ती झालेली नाहीये, हे सगळे भासमानच आहे. म्हणजे परत या अशा पद्धतीच्या ह्या अँगलनी आम्हाला परत समजावून सांगून फक्त अद्वैतच आहे, हे झालेलंच नाही, जग निर्माणच झालेलं नाही, जीव उत्पन्नच झालेला नाही, हाच विचार जो आहे, हाच विचार ठसवणं चालू आहे. परंतु त्याचा अँगल मात्र आता जागृती आणि स्वप्न या दोन्ही पदार्थामधील पदार्थ मिथ्या आहेत, ह्या अँगलने आम्हाला हे समजावून सांगणं चाललेलं आहे. आणि का मिथ्या आहेत याची परत कारण मीमांसा आचार्य देत आहे. कारण मीमांसा शिवाय आमच्या जीवाला पटत नाही. साधे व्यवहारातले प्रश्न सुद्धा का बरं, कशावरून आपण हे विचारतोच की नाही. कशावरून, काय कारण आहे असं व्हायला, का बरं आणि काय कारण आहे, हे 2 प्रश्न आपण व्यवहारामध्ये नेहमी विचारतो आणि कोणती गोष्ट पटवून घेतो. आणि म्हणून जीवाला त्याच्या सवयीप्रमाणेच आता कारण मीमांसा आम्हाला आचार्य आणि गौडपादाचार्य देतात आहे की स्वप्नामध्ये देशकालाचा नियम नसतो. क्षणार्धात आपण अमेरिकेला असतो, क्षणार्धात लंडनला असतो, म्हणून स्वप्नावस्था ही भास आहे. आधी स्वप्नावस्था भास आहे हे समजून घ्या. मग स्वप्नात ग्रहण केलेली वस्तू जागृतीमध्ये नसते. स्वप्नातील सर्व वस्तू मिथ्या असतात. अगदी त्याप्रमाणे जागृती सुद्धा दीर्घ स्वप्न आहे, हे पटवून घ्यायचं आहे. आणि म्हणून जीवाला अविद्यारूपी निद्रेत हे संसार रूपी स्वप्न पडते. म्हणून जागृत अवस्था महास्वप्न आहे. स्वप्न व जागृतीतील सर्व विषय हे दृश्य आहे व ह्या विषयांना पाहणारे चित्तच आहे. म्हणून चित्ताला जे दिसतं हे सर्व मिथ्या आहे. म्हणजे स्वप्नात आणि जागृतीत चित्तच बघतं आणि म्हणून त्या चित्ताला सगळं दिसणारं मिथ्या आहे. म्हणून जागृती आणि स्वप्न हे दोन्हीही मिथ्या आहे. स्वप्नाप्रमाणे जागृती तितकीच मिथ्या आहे. जागृती आणि स्वप्नाचा द्रष्टा एक आहे. कारण हे कारण सांगते मी, फक्त कारण सांगते, याची कारण मीमांसा काल आपण सविस्तर ऐकलेली आहे. पण चित्तामध्ये ठसवण्यासाठी एका वाक्यात जर उत्तर दिलं ना तर पटकन चित्तामध्ये ठसतो. काय करतोय, होय किंवा नाही, एवढं होय किंवा नाही दिलं तर पटकन आपल्याला कळतो. त्याच्यानंतर त्याची सगळी कारण मीमांसा आपण जाणून घेतो. अगदी तसंच एका वाक्यामध्ये ही कारण मीमांसा जर आम्ही ठसवून घेतली तर आम्हाला पटकन कळणार आहे की स्वप्न आणि जागृती दोन्ही मिथ्या आहे. म्हणजे हे जागृतीकालीन जे विश्व आहे हे निर्माणच झालेलं नाही. कारण की स्वप्न आणि जागृतीमध्ये द्रष्टा एकच आहे आणि ह्या द्रष्टाला स्वप्न कालात स्वप्न खरं वाटतं, तर जागृत पुरुषामध्ये असणाऱ्या द्रष्टाला जागृती आणि विषय खरे वाटतात. म्हणून जागृत विश्व भिन्न भिन्न असते, स्वप्न आणि जागृत विश्व हे भिन्न भिन्न असते, अनुभव पण भिन्न असतात. म्हणून जागृती सत्य नाही. प्रत्येकाचा अनुभव जागृतीमध्ये प्रत्येकाला येणारा अनुभव हा भिन्न भिन्न असतो आणि त्याचं विश्वही भिन्न असतो. म्हणून ती सत्य नाही, ती मिथ्या आहे. जागृती हे स्वप्नाचं कारण आहे. स्वप्न जर मिथ्या आहे तर कारण जागृती सुद्धा मिथ्याच आहे हे सिद्ध होतं.
असं मी स्वतःला पटवून देत 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 शेवटी इथपर्यंत यायचं आहे की जागृती भ्रमरूप आहे, तर त्यातील पदार्थ स्वप्नामध्ये कसे दिसतील? म्हणून स्वप्नही मिथ्यवत आणि जागृती सुद्धा मिथ्या आहे, भासमान आहे. म्हणून हे जग झालंच नाही, फक्त अद्वैतच सत्य आहे. म्हणून सत आणि असतापासून किंवा असत सतापासून वा सत सतापासून उत्पन्न होत नाही. बस एवढं आमच्या अंतःकरणाला आम्ही बिंबवून घ्यायचं आणि त्या बिंबवून घेण्यासाठी आणखी काय पद्धतीने विचार करायचे, तर साधन आत्मानुवर्ती असावं, लोकानुवर्ती नसावं, लोकांना दाखवण्यासाठी नसावं, लोकांना पटण्यासाठी नसावं. साधन करीत असताना शरीर जरी साथ देत नसलं ते आघात होतात. म्हणून ते आघात सुद्धा सत्य नाही. आम्ही जागृती सत्य मानतो म्हणून भय आहे. म्हणून आत्मज्ञानाची जागृती हवी. जागृती ईश्वराचं स्वप्न आहे, दीर्घ स्वप्न आहे. गुरु कृपेने ही जागृती येते आणि स्वतःत बदल करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. हे कसं करून घ्यायचं हे आता अधिकारवाणीतून सुनील काकांच्या श्रवण करू. राम कृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभास पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमत्शंकरधारिणम् सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वंदे गुरुपरंपरा. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणारविंदांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपणा सगळ्यांना वंदन करतो. आजचा विषय सुरू होण्यापूर्वी आपण शांतीपाठाला प्रारंभ करूया. आज विषयाला थोडा उशीर झाला कारण त्या लिंक ऍडजस्टच होत नव्हत्या. अनम्यूटही होत नव्हतं, व्हिडिओ पण ऑन होत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये आदरणीय नीलाताई दातारांनी सहकार्य केलं आणि 7 वाजता सुरू केलं पठण. त्यांना म्हटलं की आजच्या दिवस हे होऊन नाही राहिलं, थोडंसं पठण 7 ला सुरू करूया. त्यांनी लगेच मान्यता दिली आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट झाल्या आपल्या. आता आपण शांती पाठाला प्रारंभ करूया. काका मी म्हणू का? होय म्हणा. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ करुनी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुतीपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो
जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. काका नमस्कार करते. रामकृष्ण हरी. आज कारिका क्रमांक 42 आपण बघतोय. 42 नंबरच्या कारिकेमध्ये काही क्लिष्टता आहे, काही समजून घेण्याच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात उपलंब, समाचार असे शब्द आहेत. आता उपलंब म्हणजे अस्तित्व असणे आणि समाचार म्हणजे परंपरेने त्या वस्तूचा उपयोग चालू असणे. उपलंब म्हणजे अस्तित्व असणे आणि समाचार म्हणजे परंपरेने त्या वस्तूचा उपयोग चालू असणे. आता या दोन गोष्टींचा फक्त उल्लेख केला आणि बाकी काकांनी आधी त्याची पार्श्वभूमी मांडली आहे. आणि ती पार्श्वभूमी अशी आहे की अजाताच्या नुसत्या कल्पनेने सुद्धा काही लोक व्याकुळ होतात. म्हणून काकांनी मांडलेली पार्श्वभूमी आज मला घेणं आवश्यक वाटलं आणि म्हणून ती तुमच्या समोर मांडतो आहे. पार्श्वभूमी फार सोपी आहे आणि मग अजातवादाची जी मांडणी आहे ती कठीण आहे आणि त्याचा प्रारंभ आपण सोमवारी करतो आहोत. उद्या भगवद्गीता आणि सोमवारी पुन्हा उपलंब आणि समाचार याविषयी आपण सविस्तर ऐकणार आहोत. शैला काकूंकडून ऐकणार आहोत. तेव्हा मी नागपूरला आहे. अजातवादाच्या कल्पनेने सुद्धा काही लोक व्याकुळ होतात. जात म्हणजे जन्मलेलं, अ म्हणजे नाही. जे जन्मलेलंच नाही म्हणजे जगत जन्मलेलं नाही. आपण जगताला झालेलं नाही असं म्हणतो आणि देह जन्मला नाही असं म्हणतो. पण जात शब्दामध्ये झालेलं आणि जन्मलेलं दोन्ही गोष्टी एका अर्थाने येतात. जड वस्तूला झालेलं नाही असं म्हणतो आणि चेतन वस्तूला जन्मलेलं नाही असं म्हणतो. जग झालं नाही हे आम्हाला पटतच नाही आणि देह झाला नाही हे तर बुद्धीच्या पलीकडे होतं आणि हे ऐकून सुद्धा काही लोक घाबरे होतात. वाटेल ते झालं तरी माझा देह नाही असं म्हणता म्हणजे काय. अशा लोकांना साधना करणं फार कठीण जात असतं. थोडीशी जरी एकाग्रता त्यांची मनाच्या साधली आणि त्यांची वाटचाल शून्याकडे व्हायला लागली तरी ते घाबरतात आणि एकदम डोळे उघडून बसतात. त्यांना मृत्यूची भीती वाटते. त्यांना वाटतं की मला जर जास्त ध्यान लागलं आणि त्याच्यातून जर मी बाहेर आलोच नाही तर काय होईल. डॉक्टर काकांच्या सामर्थ्याने आज आपण 106-7 लोक या ठिकाणी ऐकायला आहोत. हे मांडुक्य ही पण परमभाग्याची गोष्ट आहे. हे ऐकावंच वाटणं हे सुद्धा भाग्याचं आहे. आज जग झालं नाही हे लवकर पटलं नाही चालेल, कधीतरी पटेल, पण निदान मृत्यूची भीती तर जाईल. मी जन्मलो नाही हे समजायला जरी वेळ लागत असला तरी हळूहळू मरणार देह आहे पण मी मरणार नाही हे जर समजायला लागलं तर केविलवाणी जीवन जगणं आमचं बंद होईल. काय म्हणतात, केविलवाणं जीवन. केवढं जगाचं सत्यत्व असतं. थोडस मुलाबाळांच्या जीवनामध्ये ढवळाढवळ झाली तर आम्ही कासावीस होऊन जातो. काय काय सांगू. सध्या मी आत्माराम घेतो आहे बाणेरला, पुण्यात. त्यामुळे ऑफलाईन आहे तो. ऑनलाईन पाठवण्याची व्यवस्था लवकरच केल्या जाईल. नुसतं शब्द पांडित्य, कारण आत्माराम निर्गुण रामाबद्दलचं वर्णन आहे आणि निर्गुण रामाविषयीचं जे वर्णन आहे ते पचवायला सोपं नाही. त्याच्यामुळे अजातवाद पचवणं सोपं नाही. कोण दिलीप म्हणून जॉईन झाले आहेत, व्हिडिओ बंद करावा. पांडित्यम निर्वेद्यम
बाल्यं तिष्ठते, पांडित्यम निर्वेद्यम बाल्येन तिष्ठते. लहान मुलासारखं पंडितांनी राहावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे तो इतका निर्मळ असला पाहिजे की तुम्हाला मी काय सांगू. पण आम्हाला द्वैताशिवाय जीवनच खरं वाटत नाही आणि जगत नाही ही कल्पना सुद्धा खरी वाटत नाही. आणि मग आम्ही काय 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 मग आम्हाला करामती करायला आवडतात. इतके दिवस उपवास केले, बिनमिठाची वस्तू खाल्ली, गोडाचा त्याग केला, इतके इतके तास बैठकी केल्या वगैरे वगैरे वगैरे. आणि मग याचा माणसाला काय होतो, कैफ. ह्याच गोष्टींचा विचार चालू राहतो की मी एवढे तास बसलो, एवढे एवढे लाख संख्या केली, असं असं वाचन केलं, मिठाशिवाय खाल्लं वगैरे वगैरे. त्यासाठी डॉक्टर काकांनी एक सुंदर उदाहरण दिलं की ही तपश्चर्या आहे हे मान्य आहे, याला तपश्चर्या म्हणतात हे सुद्धा मान्य आहे. परंतु डॉक्टर काका सांगतात की समजा एखादा माणूस पाला खाऊनच राहतोय. काय करतोय? एखादा माणूस पाला खाऊनच राहतोय किंवा पाल्याचा रसच पिऊन राहतोय. त्यामध्ये प्रारब्ध ही संकल्पना अशी सांगते की त्यांनी परमार्थ केला नसता तरीही त्याला पालाच खावा लागला असता, पाल्याचा रसच प्यावा लागला असता. त्याच्या नशिबातच जर पाला किंवा पाल्याचा रस असेल तर त्याला पर्याय नाही. आणि म्हणून पाला खाल्ला म्हणजे परमार्थ झाला, मीठ नाही खाल्लं म्हणजे परमार्थ झाला, गोड नाही खाल्लं म्हणजे परमार्थ झाला. अशा ज्या परमार्थाच्या संकुचित किंवा अलीकडल्या कल्पना आहेत, ह्या ज्यांच्या पक्क्या असतात त्यांना अजातवाद पचता पचत नाही. एक उदाहरण ऐकलंय मी. एक जहाज फुटलं आणि त्यात प्रवासी मेले. घडलेली घटना आहे. त्यात एक मोठी फळी लागली होती आणि त्याच्यावर खोका होता. आणि एक महिला त्या फळीवर गेली आणि तिला तो खोका मिळाला. समुद्रामध्ये तरंगत होती. 90 दिवस तिने काढले, पण त्या खोक्यामध्ये टूथपेस्ट होती. टूथपेस्टचे खोके होते ते. तर तिने 90 दिवस टूथपेस्ट खाल्ली. आणि जेव्हा कोणाच्या लक्षात आलाय त्यावेळेला मग एका जहाजाने त्यांना वाचवलं. पण 90 दिवस टूथपेस्ट खाऊन समुद्रामध्ये त्या पाटीवर त्या महिलेने गुजराण केली. तिच्या प्रारब्धात टूथपेस्टच खाणं होतं. तसं जे पाला खाऊन साधना करतात त्यांच्या प्रारब्धात पालाच खाणं असतं. त्यामुळे त्याचं विशेषत्व जाणून घेऊ नये. पण आम्ही द्वैताला सत्य मानलं की देह तादात्म्य आणि जगत सत्यत्व आमच्या भोकांडी बसतं. आणि याला समाचार शब्द आहे. या दोन्ही गोष्टी समाचारामध्ये येऊन मोडतात. परंपरेने कळत न कळत जे आमच्या अंतःकरणात ठसलं असतं, जगत सत्यत्व किंवा देह सत्यत्व ही भ्रांती ठसली असते. त्यामुळे आम्हाला जग झालं नाही हे पटता पटत नाही. आणि माझा देह तर अस्तित्वात नाही, हा कल्पित आहे, हे लवकर रुजत नाही. काही लोकांचं वादांविषयी खूप हे आहे. असे वाद तसे वाद आम्हाला कसे कळतील, आम्हाला कसे कळणार नाहीत वगैरे वगैरे. दिलीपराव कुलकर्णी व्हिडिओ बंद करा. आम्हाला हे वाद नाही कळत, ते वाद नाही कळत. यांच्या वादामध्ये जाण्याचं कारण नाही आहे. ह्या वादामध्ये आम्हाला शिरायचं कारण नाही जास्त. आम्हाला आमचा अजातवाद कसा सिद्ध झाला या वादांमुळे एवढं बघायचं आहे. वाद करणे हा आपला उद्देश नाही. एक उदाहरण देतात काका की
टिनाला बारीकसं छिद्र आहे किंवा कौलाला बारीकसं छिद्र आहे, त्यातून सूर्यकिरण भिंतीवर पडला. मग काय होऊ शकतं? सूर्यकिरण जर भिंतीवर पडला तर काका म्हणतात सूर्य कारणवाद तयार झाला. पण किरण कुठून आलं? छिद्रामधून आलं. त्यामुळे छिद्र कारणवाद हा दुसरा तयार झाला. तो कुठे पडलं? भिंतीवर पडलं, म्हणून भिंत कारणवाद तयार झाला. आणि चौथं, मुळात तो कवडसा त्या छिद्रातून आतमध्ये आला आणि सूर्य गेल्यानंतर तो तिथून निघून गेला की आल्याचा भास होता. हा एक कवडसा कारणवाद तयार होतो. आणि शेवटचा, कवडसा हा सूर्याशीच मिळतो, म्हणून काय तयार झालं? कवडसा हा सूर्याशीच मिळतो, म्हणून कवडसा हा सूर्य रूप आहे. त्याला वस्तुप्रभा ही वस्तुरूप आहे, असा वस्तुप्रभावाद तयार झाला. विचारवंत जे असतात ना, ते वादातून आपला हेतू साध्य करून घेतात आणि आपला मोक्ष त्यातून मिळवून घेतात. आमचं काय असतं? आम्हाला देह प्रिय आहे, आम्हाला कुटुंब प्रिय आहे, आम्हाला जग प्रिय आहे, आणि जे प्रिय आहे ते सोडण्याची आमची तयारी नाही. पारमार्थिक परमार्थ प्रामाणिकपणाने करून, साधना करून मला मुक्त व्हायचं आहे, मला आनंद रूप जीवन जगायचं आहे, हा ठेका न करता आम्ही तपश्चर्या करतो. आम्ही काहीतरी सांगितलं ना, मीठ न खाणे, सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करणे वगैरे वगैरे, असले सगळे जे काही करायचे चांगल्या गोष्टी आहेत, करू नये असं म्हणायचं नाही आहे. म्हणूनच अधिक महिन्याच्या नंतर बोलतोय, करावं. पण मी त्यांनी धार्मिक बनलो, आणि मी जर धार्मिक झालो तर मी परमार्थिक होत नाही. म्हणजे धार्मिक आहे का? जर मी धार्मिक आहे तर मी ब्रह्म नाही. धार्मिकता ही उपाधी लागून जाते, आणि मग त्या उपाधीमध्ये आम्ही फिरतो. जसं देह तादात्म्याची उपाधी लागली, जगत सत्यत्वाची उपाधी लागली की देहच खरा आहे असं वाटतं, जगतच खरं आहे असं वाटतं. तसं काही लोकांना आम्ही धार्मिक आहो असं वाटतं. मी धार्मिक आहो असं ज्याला वाटत राहतं, करत असल्यामुळे डोळं नेसतो, पूजा करतो, पाठ करतो, व्रत करतो, वैकल्य करतो, मग मी धार्मिक आहे असं वाटतं, म्हणजे मी ब्रह्म नाही. मी उपासक आहे असं वाटतं, म्हणजे मी ब्रह्म नाही. मी प्रामाणिक आहे असं वाटतं, म्हणजे मी ब्रह्म नाही. मी सज्जन आहे असं वाटतं, आपल्या आतमध्ये आपल्याला वाटत असतं बरं का, म्हणजे मी ब्रह्म नाही. जसं मी सुंदर आहे असं वाटणं, मी श्रीमंत आहे असं वाटणं, मी रोगी किंवा निरोगी आहे असं वाटणं, मी बुद्धिमान किंवा मठ्ठ आहे असं वाटणं, म्हणजे मी ब्रह्म आहे असं वाटत नाही. हे पक्क झालं. तसं मी सज्जन आहे, प्रामाणिक आहे, धार्मिक आहे, असा आतमध्ये पक्का ठाम निश्चय ज्याचा असतो, त्याला मी ब्रह्म आहे हे गवसत नाही आणि अजातवाद सापडत नाही. त्याच्यासाठी ट्रॅफिक जाम आहे, लक्षात ठेवा. ट्रॅफिक जाम कशाला म्हणतात? विक्षेप दोषाची पुनरावृत्ती होते. विक्षेप म्हणजे हा विचार, तो विचार, तो विचार, तो विचार, मी धार्मिक, मी प्रामाणिक, मी सज्जन, मी असं व्रत करणारा वगैरे वगैरे. आता एवढे विचार जर आले तर मी ब्रह्म आहे हा विचार आतमध्ये मूळ नाही, म्हणून ट्रॅफिक जाम झाला, मी ब्रह्म आहे या विचाराला. मग याच्यासाठी वैराग्य लागतं, आत्मारामाच्या भाषेत त्याग निरूपण लागतं, आणि मग ते याला सगळ्याला बायपास करतं. नुसता वर्णाश्रम धर्माला चिटकून बसणारा माणूस हा मंद विवेकी आहे, हे लक्षात ठेवा. आपण विवेक समजतो, पण मंद विवेकी, मध्यम विवेकी आणि तीव्र विवेकी याच्यामध्ये आम्हाला फरक केला पाहिजे, आणि तो आम्हाला स्वीकारला पाहिजे. जेवढा अभिमानाचा भाग आहे तेवढा सोडून दिला पाहिजे. धार्मिकता नसावी असं म्हणायचं नाही, पण मग मी असं असं करतो तर मग इतके लोक जमतात, एवढ्या लोक आमच्याकडे यायला लागले, एवढं एवढं व्हायला लागलं, इतके पठण व्हायला लागले, तेवढे 1000 पठण मग तो त्याच चक्रामध्ये फिरतो.
त्या चक्रातून त्याला बाहेर आणण्यासाठी श्री गुरु लागतात. पण त्याला श्री गुरूंची गरज असेल तर लागतील ना. त्याला गरज नसेल आणि आपण करतो आहे ते उत्तमच करतो आहे असं जर वाटत असेल तर मग त्याला राहू देतात सगळे त्याच्यात. मी काय केलं पाहिजे असं ज्याला वाटतं ना त्याचं जीवन काय होतं, सुफलित होतं. नाहीतर मग अवघड आहे हे सगळं. आणि असं आपलं जीवन अवघड होऊ नये अशी माझी विनंती आहे. म्हणून मग मी धार्मिक आहे, मी असा आहे, मी प्रामाणिक आहे. एक सामाजिक समाजाचं काम करता करता मग माणूस त्याची पण एक नशा तयार होऊन जाते. एवढ्या जणांना सत्कार्याला लावलं, व्यसनमुक्ती केली वगैरे वगैरे, त्यातून लोकवासना निर्माण होते आणि मग माझ्या आनंदाची व्यवस्था व्हायची राहून जाते. मग काय होत आहे, ते मी आहे, निर्मलम निष्कलम शांतम असं ब्रह्म मी आहे हे आमच्या आतमध्ये ठसायचं राहून जातं. म्हणून काय केलं पाहिजे, नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की मला करायचं काय आहे. नाहीतर मग या समाज कार्यामध्ये खूप व्रतवैकल्य, धार्मिकतेमध्ये, प्रामाणिकतेमध्ये आम्ही आमची सचोटी पणाला लावतो आणि मी ब्रह्म आहे या परमानंद स्वरूपापर्यंत जाऊन पोचत नाहीत. म्हणून अन्य ठिकाणांवर मुक्काम होतो. त्या ठिकाणांना छट दर्शन असं म्हणतात. एक महत्वाची गोष्ट असते की पिंडाला सुसंगत साधना करणं फार महत्वाचं असतं. पिंडाला विरोधी जाऊन साधना केली तर साधना बरोबर होत नाही. म्हणजे काय, प्रत्येकाच्या पिंडाची एक घाटणी असते, एक ढाचा असतो, एक त्या पिंडाची एक ढलान असते, ती त्याच प्रकारची असते. त्या प्रकारामध्ये बदल न करता आपल्याला आपला मार्ग सुकर करून घेणे याला साधना असं म्हणतात, याला विचार असं म्हणतात. भारताने काश्मीरमध्ये एक मोठा टनेल तयार केलेला आहे. कितीतरी किलोमीटरचा तो आहे आणि जगामध्ये मोठ्या टनेलमध्ये त्याची गणना व्हायला लागली आहे. आता त्या पहाडांच्या मधून टनेल करून लडाखशी आपली जोडणी झालेली आहे. म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशामुळे पुढे लडाख आणि काश्मीर यांचा ताटातूट होत असे, तिकडे जाणं शक्य नसायचं. आता तसं होणार नाही. सैन्यासह आपण जाऊ शकू एवढा सुंदर टनेल तयार केला आहे. माझा विषय टनेल हा नाही आहे. ज्या वेळेला आपण असा बोगदा तयार करतो तेव्हा बोगद्याच्या या टोकापासून 15-20 किलोमीटर टोकापर्यंत मध्ये येणारी जमीन वेगवेगळ्या प्रकारची असते आणि कुठली ढासळणारी असते, कुठली दगडाची असते, कुठली आणखीन कशाची असते. पण त्या सगळ्यांना बायपास करून मग आतमधून तशा प्रकारचं पुन्हा सिमेंटचं आवरण टाकून घ्यायचं की त्यांनी ते ढळायला नको आणि आपलं काम बरोबर करून घ्यायचं. तसे अनेक प्रकारचे जे वाद आहेत त्या वादांच्या प्रकारामध्ये न लागता अजात हे जग झालेलं नाही, माझा देह झालेला नाही, या दिशेने मला विचार सुसंगत पद्धतीने जुळवून घेता आला पाहिजे आणि त्या दृष्टीने माझ्या पिंडाला अनुकूल साधन मी केलं पाहिजे. आणि कोणत्या पिंडाला कोणतं साधन अनुकूल आहे हे सद्गुरू शिकवत असतात. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं ते साधन माझ्यासाठी श्रेष्ठ साधन असतं. एवढं जर आम्ही लक्षात ठेवलं बरोबर तर अन्य साधनांना तुच्छ न लेखता आपल्या साधनाचं श्रेष्ठत्व आपल्या अंतःकरणात ठसलं पाहिजे. नाहीतर पिंडानुसार जर साधना केली नाही, पिंडानुसार जर जीवन जगलं नाही तर अजातवादापर्यंत पोचत नाही आणि वादे
जायते मस्तक भेदाहा. एकमेकांच्या डोक्यावर लाठ्या मारण्यापर्यंत या वादातून लोक तयार होतात. हे वाद मी ब्रह्म आहे हे ओळखण्यासाठी आहे. जग आणि देह झाला नाही हे ओळखण्यासाठी आहे. याचा विसर पडून मी हा वादी, मी तो वादी, आणि मग सगळे वादी एकमेकांशी भांडतात. अजातवादी भांडत नसतात. ज्याला अजात म्हणजे जन्मलाच नाही, म्हणजे शब्द तरी झाले का? जीव आणि जगत जर झालेलं नाही, न कशी जायते जीव, तर त्या जीवाच्या तोंडून निघणारा शब्द तरी झालेला आहे का? मग शब्द जर झाला नाही तर त्या शब्दांची जी षट दर्शनाप्रमाणे मांडणी आहे ती तरी झालेली आहे का? मग त्या मांडणीला कोणची श्रेष्ठ आणि कोणची कनिष्ठ अशामध्ये वाद करत आपला आयुष्याचा काळ व्यर्थ घालवायचा, की मी अजात आहे हे मानतो म्हणून मायावादाचा स्वीकार करायचा. कारण अजातवाद नावाचा वाद नाही आहे. ही सगळे वाद आहेत. हे वाद नसून केवळ आत्माच आहे हे सांगण्यासाठी, म्हणजे बाकी काही नाही, याच्यासाठी अजात शब्द वापरलेला आहे. वास्तविक तो कोणाला काटण्यासाठी झालेला वाद नाही, कोणाचा पाय मोडण्यासाठी झालेला अजातवाद नाही. म्हणून मायावादाचा स्वीकार करून अजातवादाचा अंगीकार करायचा आहे, वादविवादासाठी तो नाही. एखाद्यामध्ये वात्सल्य जास्त असतं, आतमध्ये ओलावा जास्त असतो, अंतःकरणामध्ये प्रेम जास्त असतं, त्यावेळेला त्याला भक्ती मार्गाला श्री गुरु पाठवतात. आणि शुष्कता असेल, बौद्धीचं प्राबल्य असेल तर त्याला ज्ञान मार्गाकडे पाठवतात. पण हे ढोबळ झालं. खूपदा आम्हाला वाटतं की आमच्या अंतःकरणात खूपच ओलावा आहे, पण तो ओलावा नसून ते ममत्व असतं, आणि ते ममत्व फसवं असतं, त्याच्यामुळे दुःख होणार असतं. म्हणून श्री गुरु त्यावेळेला त्याला ज्ञानाचा मार्ग सुद्धा सांगत असतात. म्हणून असं वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही आहे. म्हणून प्रत्येक जो पिंड असतो त्या पिंडाला अनुसरून त्या पिंडाची साधना असते. हे मी डॉक्टर काकांकडे पाहिलं, अनुभवलं, आणि आता तो अनुभव इतरांना यावा या दृष्टीनेही मी प्रयत्नशील असतो. लक्षात घ्या, कारण तसा अधिकार काकांनी आता दिला आम्हाला, हे सगळं समजावून सांगितलं आहे. म्हणून प्रत्येक पिंडाला धरून त्याची साधना असते, आणि पिंडानुसारी साधना मला करायची आहे याचं भान हवं. आणि पिंडानुसार जीवन जगणं म्हणजे साधना नव्हे, पिंडानुसार स्वरूप प्राप्ती करणे म्हणजे साधना. कळतंय का? पिंडानुसार जीवन जगणं म्हणजे साधना नव्हे, पिंडानुसार स्वरूप प्राप्ती करता मार्गक्रमण करणं म्हणजे साधना. जरा कन्फ्युजिंग झालाय असं मला वाटतं. आता आत्माराम मध्ये कसं, इथे युथिकामध्ये भरपूर मंडळी असतात, पण सगळ्यांचे चेहरे पाहून मी बोलत असतो. मला सवय आहे ती आधीपासून, त्यामुळे मग कोणाला कळलं नाही असं लक्षात आलं की उदाहरण देतो, आणि ऑनलाईनवर तसं व्यवस्था नाही, चेहरे दिसत नाहीत. उदाहरण देतो. एकाला रात्री जागण्याची बरीच सवय आहे, लवकर झोप येत नाही. मग त्यांनी रात्री सिनेमे पाहत बसणं, याला काय म्हणतात? पिंडानुसार जीवन जगणे म्हणजे साधना नव्हे. पण एक माझा स्वभाव आहे, दुसऱ्याचा सांगण्यापेक्षा आपला सांगावा. मला रात्री जागरण होतच नाही, फारच लवकर झोप येते. 9 वाजता नंतर 9:30 वगैरे तर खूप झाले. त्यामुळे मला विद्यार्थी दशेतही रात्री अभ्यास करता आला नाही, पण उठता केव्हाही येतं. त्यामुळे लवकर उठण्याची जी सवय आहे ती अगदी त्याच्यामध्ये पिंडाला शक्य झालं, आणि मग त्याचा उपयोग करून घेतला. लवकर उठण्याचा उपयोग करून घेतला, लवकर झोपण्याचा तोटा नाही होऊ दिला. लवकर उठल्यामुळे लवकर झोपण्याचा तोटा नाही होऊ दिला. माझ्या मुलाला उशिरा झोपण्याची सवय आहे,
मग तो रात्री जास्त अभ्यास करून घेतो आणि उशिरा उठतो. आपल्या पिंडानुसार साधना करायची आहे, पिंडानुसार जीवन नाही जगायचं आहे. कळला फरक? म्हणजे रात्री जागतो आहे तर सिनेमे बघा असं नाही, मग जागतोय तर रात्री अभ्यास करा, आणि जागणं नसेल होत तर सकाळी लवकर उठून साधना अभ्यास करा. पिंडानुसार करा. दुसरी गोष्ट, कोणत्या प्रकारची साधना केली म्हणजे त्याचा लवकर मोक्ष मिळेल, पूर्वजन्मी हा कुठपर्यंत आलेला आहे आणि आता याला बोट धरून कोणत्या दिशेला नेलं म्हणजे याची गती होईल, हे श्री गुरूंना ठाऊक असतं. आणि ते मग त्याच्या पिंडाला सुसंगत साधना देतात. आता इथे पिंडाला म्हणजे स्वभाव धर्माला, आणि आताचा जो रात्री जागण्याचा पिंड शब्द वापरला तो शरीर धर्मानुसार वापरला. आपल्या शरीर धर्माच्या पिंडानुसार आपल्याला साधने करायची आहे आणि त्याच्या स्वभाव धर्मानुसार श्री गुरु त्याला साधना देत असतात. स्वभाव धर्मानुसार दिलेली साधना शरीर धर्माला धरून कशी गतिमान करता येईल. आणि एक दिवस ब्रह्मस्थितीला गेल्यानंतर देह सुद्धा झालेला नाही, अजात स्थितीमध्ये आम्हाला थांबायचं आहे. कोणाशीही वादविवाद, भांडण आणि ह्या गोष्टी आम्हाला करायच्या नाही. पिंडाशी विसंगत साधना असली तर मग आम्हाला फार त्रास होतो. म्हणून तो रात्री जागतो म्हणून मीही रात्री जागून अभ्यास करीन असा विचार करू नका. आपल्या देहधर्माला सुसंगत करा, परंतु साधना तशी करा. नाही तर मग नुसतं देहधर्मानुसार जीवन जगणं. काल उदाहरण दिलं होतं मी की फार गरमी होते, त्यामुळे एवढ्या गरमीत काही अभ्यास होत नाही. एसी लावला पाहिजे, एसी मध्ये झोप येते म्हणून झोप येते म्हणून अभ्यास होत नाही. तर मग आता इथे दोन्हीकडे आम्हाला ठरवलं पाहिजे की आम्ही नेमकं कोणता स्पीड ब्रेकर लवकर ओलांडू शकतो, हर्डल म्हणूया आपण. कोणता हर्डल आम्ही लवकर ओलांडू शकतो, सहजगत्या ओलांडू. थोडासा तर त्रास होणारच आहे हर्डल ओलांडताना. कोणता जास्त करू शकतो मग तो आपण करावा आणि त्याप्रमाणे आपण वाटचाल करावी. म्हणून एक देहाचा ठेवण जशी आहे त्यानुसार, आणि एक त्याच्या अंतःकरणाचा जो पिंड आहे ज्या पद्धतीने तो तयार झाला त्यानुसार श्री गुरु त्याला साधन देत असतात. आणि ते साधन आपल्या देहधर्माला धरून मला स्पीडअप कसं करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. पण जग झालंच नाही असं आतमध्ये धरू नये. पहिल्यांदा साधन करावं आणि त्या साधनातून जग झालं नाही, देह झालं नाही अशी वाटचाल करायची आहे, पण त्यावर अविश्वास दाखवू नये. अंतःकरणामध्ये श्री गुरु सांगतात त्याच्यावर कधी अविश्वास निर्माण होता कामा नये. का होतो? मलदोष असल्यामुळे होतो. पूर्वजन्माच्या सुकृत दुष्कृतामुळे पाप पुण्याचा जो संचय असतो, त्यात पापाचा संचय जर अधिक असेल तर मलदोष निर्माण होतो आणि निषिद्ध वर्तनाकडे प्रवृत्त होत असल्यामुळे देह नाही ही तर हसायलाच येतं. जग नाही असं म्हणणाऱ्याला वेडं म्हणायला लागतं, कारण मलदोषाचं प्राबल्य आहे. पण काही जण विचार करू शकतात आणि त्यानंतर नाही, ज्या अर्थी हे सांगतात आहे त्या अर्थी असं असू शकतं, पण खरं वाटत नाहीये. सारखं देहात सक्तीच्याच गोष्टी समोर येतात आहे. काय 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 समोर येत आहे. म्हणजे ज्या गोष्टी आता वापरात यायला लागल्या त्या सगळ्या गोष्टी समोर यायला लागल्या. 2.5 वर्षाची नात आहे, तिच्या खेळण्यामध्ये फ्रीज, हेअर ड्रायर सारख्या गोष्टी खेळण्यामध्ये आहेत. हेअर ड्रायरही खेळण्यात आलाय. आता ज्या पद्धतीने त्या स्वभावाला काय केल्या गेलेलं आहे, कलाटणी कालमानानुसार झालेली आहे, मग त्या दृष्टीने त्याचं पिंड तयार जातं. मग तो विक्षेप दोष तेवढा वाढतो. दिवसेंदिवस बुद्धी प्रगल्भ होते आहे, IQ चांगला होतो आहे, बुद्धिमानता वाढते आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी चांचल्यही वाढत आहे.
इतकं चांचल्य वाढतंय की 2 मिनिट मन स्थिर ठेवायला आमचं अंतःकरण तयार नसतं. मी इथे बघतो आहे, अगदी 12व्या मजल्यापासून खालच्या मजल्यावर लिफ्टनी जायला मिनिट 1.5 मिनिट लागत नाही. पण तेवढा वेळ शांत उभं न राहता व्हॉट्सअप किंवा युट्यूब पाहून तो मिनिट घालवतात. पण तितका वेळ शांत उभं राहू नाही शकत. बोलले पाहिजे लिफ्ट मधल्या माणसाची, असा माझा आग्रह नाहीये, पण मन अस्वस्थ एवढं असतं की तेवढ्या लिफ्ट मध्ये सुद्धा आम्ही तो मोबाईल हाताळल्याशिवाय सोडत नाही. इतका मनाची चांचल्यता वाढलेली आहे. जसं IQ वाढतोय तसं हेही सुद्धा वाढत आहे. कारण सगळ्याच गोष्टी पाहिजे की नाही. जमीन जर सुपीक असेल तर त्याच्यात गवतही तेवढ्याच चांगल्याने वाढतं. जसं पीक भरपूर येतं तसं गवतही भरपूर येतं, आणि मग ते गवत काढावं लागतं तेव्हा पीक भरपूर येतं. नाही तर ते गवत पिकाला खाऊन टाकतं, कारण जमीन सुपीक आहे, काळी जमीन आहे. तसं बुद्धी भरपूर आहे, उत्तम आहे, शार्प आहे, चाणाक्ष आहे, तर त्याच्याजवळ विक्षेपही तेवढे असतात. त्या विक्षेपांना ओव्हरकम करून त्याला अजात हे समजवून घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या पिंडाला सुसंगत साधना श्री गुरूंनी दिल्यानंतर ती आपल्या पिंडानुसार म्हणजे स्वभाव धर्मानुसार गतिमानता कशी द्यायची त्या साधनेला, हे आपल्या हातात आहे. तेवढं केलं पाहिजे, नाहीतर अजातवाद पचता पचत नाही. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे या ओवीमध्ये की जग सत्य आहे हा इतका पक्का निश्चय झाला असतो, जग आहे हा इतका पक्का निश्चय झाला असतो, आणि जग रोज दिसतं सुद्धा. त्यामुळे त्याला एकदम नाही सुद्धा म्हणता येत नाही. म्हणून मग तो भयभीत झाला असतो. मग त्याच्या बुद्धीला चला थोडस जग आहे पण ते खरं नाही असं, पण परंतु अरे तुझ्यासाठी चॉकलेट ठेवलं आहे पण जेवण झाल्यावर खा. मग अशा पद्धतीने त्याला ट्रॅकवर आणावं लागतं. आणि मग तो रस्त्यावर आरूढ झाला की मग त्याला साधनेच्या निमित्तानं ब्रह्मस्वरूपापर्यंत वाटचाल करता येते. अजाती ही कल्पना सहन होत नाही, तो अनधिकारी असतो. जग झालंच नाहीये हे कल्पना सुद्धा सहन होत नाही, तो अनधिकारी असतो, मलदोषी असतो, विक्षेप असतो. त्याच्यामुळे आवरण दोष तर त्याचा भक्कम गडद झालेला असतो. आणि अशा माणसाला श्रद्धेने मार्ग काढता येतो. थोडासा दोष पत्करून जग झालं आहे पण झालेलं जग खरं नाही असं समजावून सांगण्याचा प्रयत्न करत करत मग ते झालं नाही अशा स्थितीला आणावं लागतं. अग्नीला जसं उष्णता माहिती नाही, सूर्याला जसा अंधकार माहिती नाही, जीवन मुक्ताला जसं दुःख माहिती नाही, त्याप्रमाणे अजातीला ब्रह्मांड झालेलं माहिती नाही. आता सूर्याला उजेड माहिती नाही, पण आहे की नाही? आहे. सूर्याला नाही माहिती, कारण त्यांनी अंधकार पाहिलाच नाही. तो म्हणतो उजेड म्हणजे काय. दुसरं उदाहरण कोणाचं दिलं होतं? पाण्याला जशी शीतलता माहिती नाही, हो की नाही? आणि जीवनमुक्ताला दुःख माहिती नाही. आपल्याला व्हायचं आहे ना जीवनमुक्त, तसं अजाती झालो. जीवनमुक्त म्हणजे अजाती होतो. अजातवाद त्याला पक्का पटला असतो. अगाजे झाले की नाही त्याची वार्ता पुसीचो काही. म्हणून आई वडिलांचा देहांत झाल्यानंतरही ब्रह्मस्थितीमध्ये असल्यामुळे माऊली स्थिर राहू शकली आणि अगाजे झाले की नाही हे लिहू शकली. नाहीतर लिहिता आलं असतं का हो? म्हणून जीवनात घडणाऱ्या कुठल्याही अनुकूल प्रतिकूल घटनांचा माझ्या अंतःकरणावर अजिबात परिणाम होऊ नये असं वाटत असेल तर अजातवादाकडे वाटचाल केली पाहिजे. क्वांटम जंप घेतली पाहिजे. क्वांटम जंप म्हणजे काय तुम्हीच बघा अर्थ. मोठी बांबू उडी घ्यायची की जी एवढ्या उंचावरून पलीकडे निघून जाते. बांबू अलीकडेच राहतो आणि आपण पलीकडे निघून जातो. कुठे निघून जातो?
अजातामध्ये निघून जातो. असा अजातामध्ये जाण्यासाठी आता आपली पुढची वाटचाल सुरू आहे. हा वर्ग, आपला अभ्यास वर्ग सोमवारी शैला काकू घेणार आहे. चुकवू नका. अजातवादाला पुन्हा पुन्हा आतमध्ये धुम्मस करून मजबूत करावं लागतं. केव्हा ढासळेल सांगता येत नाही. ढासळला तर श्री गुरूंशी पुन्हा पुन्हा बोलावं, सारखं सारखं बोलावं आणि आतमध्ये नित्य निरंतर ते ठसवून घ्यावं. सोमवारी मी नागपूरला जात असल्यामुळे शैला काकू हा विषय घेणार आहेत आणि मी नागपूरहून येईपर्यंत त्या घेतील आणि त्यानंतर पुन्हा मी ह्या विषयाला सुरुवात करतो आहोत. आत्माराम विषय सुद्धा त्या तिकडे घेतील आहे युतिकामध्ये. आम्ही सोबत अभ्यास करत असल्यामुळे ती तयारी त्यांनी आधीपासून केली. डॉक्टर काकांच्या आदेशाप्रमाणे हातात हात घालून साधन करावं असं त्यांचा आदेश होता आम्हाला आणि त्या पद्धतीने आम्ही तो अभ्यास केला. आज पुढचा अजातवादाचा भाग पूर्वमीमांसा झालेली आहे. पूर्व पक्ष त्याचा झालेला आहे. त्याचा पुन्हा त्या कारिकांचा बाकीचं जे स्पष्टीकरण राहिलं आहे ते स्पष्टीकरण आज आपल्याला म्हणजे सोमवारी आपल्याला शैला काकू मांडतील. उद्या भगवद्गीता, गुरुवार आहे, उद्या आपण भगवद्गीता घेऊया आणि सोमवारी पुन्हा आपलं अलात शांती प्रकरण सुरू होईल. आजच्या नीलाताईंच्या सहकार्याला लिंक न मिळाल्यामुळे, अडचणी आल्यामुळे त्यांनी चटकन सहकार्य दिलं आणि उशिराने सुरू केलं. त्याबद्दल मी त्यांचं पण आभार मानतो. या संख्येने आपण अजातवाद ऐकायला आहात. खरोखर तुम्हा लोकांना मी वंदन करतो. थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी. कृष्ण हरी काका. वंदे रामकृष्ण हरी. हरिशरणजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. सुनंदाताई रामकृष्ण हरी. भेटू आपण आता. रामकृष्ण शैलाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. प्रतिभाताई रामकृष्ण हरी. शैवताई आज संध्याकाळी भेट. हो 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 नक्की मी वाट बघते. येतो संध्याकाळला. हो. हो हो हो. सुमेधाताई अपराजित नागपूर भेटू. हो हो भेटूया वाट बघ. प्रतिभाताई पाठक रामकृष्ण हरी. शाली रामकृष्ण हरी. धनताई रामकृष्ण हरी. रेखावणी साखळे रामकृष्ण हरी. प्रतिभाताई पाठक रामकृष्ण हरी. कमलेश मंग रामकृष्ण हरी. प्रतिभाताई पाठक रामकृष्ण हरी. सुनीताताई रामकृष्ण हरी. अनुराधाताई पाठक रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. गोपालजी रामकृष्ण हरी. येत नाही सर रामकृष्ण हरी दादा. शंकरराव, सुनीता वहिनी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कठाळीताई रामकृष्ण हरी. शंकरराव फोन करतो थोडस बोलायला. संगीता वहिनी नमस्कार रामकृष्ण हरी. फोन करत जा. संगीताताई साधनेचे अपडेट द्या. हा नाना नानी रामकृष्ण हरी. बुमकुंकर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. श्रीकांत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. संजय माई वहिनी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. नागपूरला कुठे येत आहे? राजवाडा, शुक्रवार तलाव, गांधीबाग. हा बरं बरं आणि पहिले सहकार नगरला जातोय त्याच्याजवळ बरं. हा आणि तिथून राजवाड्याला येतोय. एका लग्नाला जातोय. बरं. रामकृष्ण. जयंतराव रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मोहनराव नमस्कार. तुम्ही इकडे आणि मी तिकडे चाललोय. मोहनराव. रामकृष्ण हरी काका. सायलीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. नमस्कार. वैद्य तुमचा म्यूट आहे.
मोहनराव वैद्य म्यूट आहे. रामकृष्ण हरी. हा तर तुम्ही इकडे आलात जरा, मी नागपूरला जाऊन येतो. हो, जाऊन या, मग आपण भेटू. होय होय. तुम्ही कधी येत आहे? बुधवारी येईल परत संध्याकाळपर्यंत. बर बर. हो. मी मुरगुडला जाऊन येतो. या या, जरूर जा. ठीक. या या. चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो. रामकृष्ण हरी डॉक्टर साहेब. मोहनराव. साने. हो साने. मोहनराव. रामकृष्ण हरी. हा, रामकृष्ण हरी सुनील. हो अनंता. रामकृष्ण हरी. नमस्कार. नागपूर सोमवारी. होय होय. बघू, काही बोलत नाही. नको बोलू. संजय अपराजित कडे उतरतोय हा हा हा. सोमवारी दुपारला. तसं असेल तर तुला पत्ता देतो त्याचा. हो, ठीक आहे, बघतो स्वतः. नमस्कार. हो. मग ते आनंदच आहे आम्हाला. चला, तुम्ही दोघे नाही का? येऊन आले ना नागपूरला. नाही, मी आणि सुरेंद्र येत आहे. सुरेंद्र आहे ना. हो. आलो मी इथं परत पुण्यात तुझा. हो, दिसला रेकॉर्डिंग. नमस्कार करते. रामकृष्ण. हो. रश्मी पंकज. रामकृष्ण हरी. पंकजला म्हणा तुझा मित्र काल नाही आला मंगळवारी. बर. मी फोन करतो त्याला. हो, चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. सुरेंद्र, हा दादा. SM ला विचारायचं का आम्ही येऊ का, की कसं, म्हणजे त्यांची त्रास नको व्हायला आपल्या जाण्याने. हा, तुम्ही फोन करणार तर विचारून घ्या मग काय. तो काय मी विचारलं ना की मग नाही म्हणत नाही ना मला. बरं बरं. अच्छा, विचारतो मी, करतो मग बोलतो. हो, आम्ही असं आलो तर हो, चालेल का तुम्हाला? नाही तर मग काय होईल की हा. त्यांना आपल्यासाठी धावपळ होणंही बरं नाही. विचारतो तुम्ही मी. विचारून मला कळवा. हो हो, चालेल. आम्ही येऊ का म्हटल्यानंतर मला नाही म्हणत नाही आणि मग तोही एक भाग पडतो. करतो मी फोन. हो, बोलून सांगाल मला. आणि सुनीता वहिनींना क्लिअर विचारा. SM तर होच म्हणतात. हो हो, वहिनीलाच फोन करतो. हो, वहिनींनाच करा. नंबर आहे ना? हो हो, आहे. हा, चालेल. ठेवतो मग. नमस्कार. राम. कालचा खूपच छान झाला. आत्माराम पाठवलाय मी. हो हो हो, पाठवला मला. आता सगळे आत्माराम श्रुती स्मृतीला पाठवायचे एकदा. सगळे पाठवलेत मी रोज, सगळे रोज त्या दिवशी. नाही, श्रुती स्मृतीला नाही गेलाय. श्रुती स्मृतीला तुम्हाला नाही पाठवता येत. मी त्या इंडिव्हिज्युअल ग्रुपला पाठवतो ना, सगळ्या असं करतो. ग्रुपला गेलाय. हो, सगळ्या त्या ग्रुपला. सगळ्या ग्रुपला गेलाय. हो 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 हो, त्यामुळे तो स्मृती येतोच, येऊन जाईल ना तो. तुम्ही याला आहा का, आत्मबोधला आहा का? सगळ्याला आहे मी, सगळ्याला आहे. हा, ठीक ठीक. सगळ्याला पाठवतो मी. बर बर बर. नमस्कार करतो. नमस्कार. अनंत. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.